नमस्कार मित्रांनो, तूही रे माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये ईश्वरी सगळ्यांना सांगत असते की त्या राजेशने सगळ्या कंपनीमध्ये घोटाळे करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यामधले एक एक पेपर्स आपल्याला शोधले पाहिजेत. आपल्या कंपनीमधले एक एक जे काही फाईल्स त्याने फ्रॉड केले असतील त्या सगळ्या आपल्याला नीट चेक केल्या पाहिजेत. अर्णव म्हणतो की हो, कारण की त्याने कुठल्या बाबतीत काय फ्रॉड करून ठेवला येईल याचं काही सांगता येणार नाही आणि त्याचमुळे आपल्या कंपनीला आज पूर्णपणे काम करावं लागणार आहे. जोपर्यंत आपलं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणालाही घरी जाता येणार नाही. त्यावेळेला मग सगळे तयार होतात आणि म्हणतात की येस सर, या कंपनीसाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. सर, हा जो काही फ्रॉड आहे ना तो जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही स्वस्थ बसणार नाही. तुम्ही जे काही कंपनीसाठी आमच्यासाठी केलं आहे हे आम्ही कधीच विसरू शकणार नाही सर. माझ्या मुलांची इंजिनिअरिंगची शिक्षणं या कंपनीमधून झाली आहेत. माझा आजारपणही या कंपनीमधूनच निघतो. त्याचप्रमाणे असं एक सर म्हटल्याबरोबर दुसराही म्हणतो की सर बरोबर आहे, माझी आई आजारी होती, तिचं हार्टचं ऑपरेशन होतं, तर त्या सर्जरीसाठी सरांनी एका शब्दात मला पैसे दिले होते आणि या कंपनीने आमच्यासाठी खूप काही केले सर. आमच्यासाठी नाही तर आमच्या मुलांसाठी. आणि ही कंपनी आमच्यासाठी नंतर आधी आमच्यासाठी ही एका फॅमिलीसारखी आहे. त्यामुळे सर आम्ही झोकून देऊन काम करू, आम्ही कोणीही कुठेही कमी पडणार नाही आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत इथून एकही जण हलणार नाही. असं म्हटल्यावर आता ईश्वरीला खूप आनंद होतो, अर्णवलाही आनंद होतो. अर्णव म्हणतो की येस, आपल्यासाठी आज हे एक मोठं चॅलेंज असणार आहे आणि आपण सगळ्यांनी कामाला लागूया, बॅक टू वर्क असं म्हणून सगळे आता आपापल्या कामाला लागतात. एक एक जण फाईल चाळवत सुरुवात करतो. तर इथे ईश्वरी आणि बाकीचे सगळे फाईल्समध्ये बघत असतात की नेमकं काय आहे आणि काय नाही. तर इथे ईश्वरी आणि अर्णव या दोघांचंही ते सगळं काम सुरू असतं. अंजलीही आपापल्या परीने सगळं काही करण्याचा प्रयत्न करत असते, पण तिला खरं तर या सगळ्याचं खूप वाईट वाटलेलं असतं, कारण की हा सगळा घोळ तिच्या नवऱ्यामुळे म्हणजे तिच्या एका विश्वास ठेवण्यामुळे झाला याचाही तिला त्रास होत असतो. तर आता आकाश तोही त्याचं काम करत करत बाकीच्या सगळ्या गोष्टी हँडल करत असतो आणि अंजलीला बघून त्याच्या मनामध्ये विचित्र एक वाटत असतं, कारण की त्याला कळतं की अंजलीला या सगळ्या गोष्टीचा खूपच त्रास होत आहे. त्यानंतर मग ईश्वरी ही म्हणते की अंजलीताई हे बघा. तेवढ्यातच आता एक मुलगा येतो आणि म्हणतो की सर हे बघा, हे जरा पेपर्स बघा. म्हणजे हे जे अंजली इन्फ्रा आहे ना, म्हणजेच अंजली इन्फ्रामध्ये खूप जास्त झोल झालेले दिसून येत आहेत. ईश्वरी फॅब्रिकमध्ये नाही, परंतु या अंजली इन्फ्रामध्ये खूप सारे असे झोल झालेले दिसत आहे. असं म्हटल्यानंतर आता अर्णव बघतो आणि मग शिर्के म्हणतात की हो सर, मलाही बऱ्यापैकी त्या सगळ्या फाईल्समध्ये काही प्रॉब्लेम आढळले. मग आता अंजलीला हे ऐकून आणखी वाईट वाटतं, कारण की माझ्यामुळे हे सगळं आणखीनच अर्णवला भोगावं लागत आहे. त्याचबरोबर ईश्वरी ती फाईल बघते आणि अंजली इन्फ्राची फाईल बघताना ईश्वरी म्हणते की सर हे बघा, माझ्या हाताला काय लागलं आहे. जे या राकेशने आपले 60% शेअर आहेत त्या सौदामिनी देशमुखला विकलेत ना, त्याचे हे पेपर्स आहेत आणि या पेपर्सवरती अंजलीताईंची साईन आहे. असं म्हणून आता अर्णव ते पेपर्स बघतो आणि ते अंजलीच्या बाजूने टाकून देतो, म्हणजे अंजली ते चेक करेल आणि ते आकाशही बघू लागतो. तेव्हा अंजलीला आणखीनच वाईट वाटू लागतं. अर्णव म्हणतो की हे सगळं जे त्याने केलं आहे ना, हे खूप डोकं लावून केलं आहे आणि मी एक दिवस आता त्याला बरोबर करणार आहे. त्याला असं वाटत असेल की त्याला जेल शिक्षा देईल, परंतु जेल शिक्षा देईल तेव्हा देईल, परंतु त्याच्या अगोदर आय विल पनिश हिम असं म्हणून आता तो त्याच्यावरती भरपूर चिडलेला असतो. आणि अर्णवचा राग आता इतका वाढलेला असतो की सगळेजणांना कळून चुकलेलं आहे की अर्णव आता काही त्या राकेशला सोडणार नाही आहे. सगळेजणं आता राकेशच्या बाबतीत चिडलेले आहेत. त्यानंतर मग आता राकेश बसल्या बसल्या त्या डोंगरेंना आवाज देतो आणि म्हणतो की काय ओ डोंगरे, काय इथे नुसता टाईमपास करत बसल्यात, काय करताय. तेव्हा मग डोंगरे म्हणतो की अहो काय करणार, आता मी बसलो टाईमपास करत, रीला बघत. तेव्हा मग ते म्हणतो की रीला, अहो रीला कसल्या बघताय. मी काय म्हणतो, माझं पण काहीतरी एंटरटेनमेंट करा की इकडे जेलमध्ये. तेव्हा मग डोंगरे म्हणतो की अहो साहेब, इथे जेलमध्ये तुम्हाला कसलं एंटरटेनमेंट देणार आम्ही. तेव्हा तो म्हणतो की अहो म्हणजे खाण्यापिण्याचं काहीतरी बघा, बाकी तर तुम्ही एंटरटेनमेंट करू शकत नाही, मला जरा काहीतरी पावभाजी वगैरे खायला द्या. तेव्हा डोंगरे म्हणतात की अहो साहेब, पावभाजी वगैरे म्हणजे इतकं पण मी ओपनली तुमच्यासाठी काही करू शकणार नाही, कारण की आमचे साहेब असतात आणि जर हे सगळं बघितलं तर मग आहे आमच्यावरती काय ते. तेव्हा मग राकेश म्हणतो की अहो म्हणजे तुम्ही इतकी मजा करता, जराशी आम्हाला पण थोडीशी मजा करू द्या ना.
तुम्ही काळजी करू नका डोंगरे, तुम्ही खूप मालामाल व्हाल. अहो मी 50 कोटीचा मालक आहे. जर ते मला सापडले ना, इथून निघालो की तुम्हाला पण मालामाल करून टाकतो की नाही बघा. त्यामुळे करा आपलं काम. इथून निघाल्यावर तुम्हाला मी मस्तपैकी लक्षात ठेवणार. डोंगरे म्हणतात की होय का, बरं चालतंय. तेव्हा डोंगरे जाताना लगेच राकेश म्हणतो की बघितलं का, मोठे मोठे माणसं आपल्याला भेटायला येतात. हे बघा राजेश शिर्केंच्या घरातले येत्या. तेव्हा लगेचच मग तो म्हणतो की बरं बरं साहेब, जातो मी, आणतो तुमच्यासाठी. तेव्हा वल्लरी म्हणायला लागते की काय रे राकेश, काय चाललंय काय तुझं, इकडे पण तुझं शहाणपणा काही बंद होत नाही वाटतं. तेव्हा मग राकेश म्हणतो की काय काय म्हणजे डायरेक्ट तूवरती आल्यात, जावई बापू वगैरे गेलं सगळं. बरं जाऊ दे, कसं आहे ना, एकमेकांना लायकी माहिती आहे तर तसंच बरं. आणि हो, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वल्लरी पाटील, काय इथे काय करताय तुम्ही, म्हणजे इथे काम काय तुझं, सारखं सारखं इथे बडबडायला कशाला येतेस माझ्यासमोर. तेव्हा वल्लरी म्हणते की हे बघ, तुझा ना जास्त अतिशहाणपणा मला दाखवू नकोस, समजलं. मी जे काही बोलते ना ते अगदी व्यवस्थित लक्षात ठेवायचं. तू काय केलंस रे, म्हणजे आतापर्यंत तू जे काही केलं आहेस ते तुला कळतं आहे ना. तू 50 कोटीचे शेअर्स त्या लावण्याच्या आईला का विकून टाकलेस. तेव्हा तो हसायला लागतो आणि म्हणतो की बापरे मामी, तुम्हाला हे समजलं पण. हो, मला भीती वाटायला लागली, मी घाबरलो, असं म्हणून तो थरथरण्याचं नाटक करायला लागतो आणि म्हणतो की वा मामी, तुम्ही तर इतक्या भारी आहात ना, म्हणजे भारीचा कमालच वाटतं आहे मला. त्याचबरोबर इथे आता मामा आहे, त्याचबरोबर राकेश म्हणायला लागतो की म्हणजे मामी, हे सगळं ना करायचंच होतं मला, म्हणजे हे सगळं करण्यापासून मला कोणी थांबवू शकत नव्हतं. सगळ्या गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत माझ्यासाठी. आणि ती म्हणते की मग तू विसरला आहेस का, पण मी नाही विसरली आहे. तू मला सांगितलं होतंस की 50 कोटीमधले अर्धी रक्कम तू मला देणार आहेस म्हणून, मग त्याचं काय झालं, त्याची आठवण करून द्यायला मी आले इथे. तेव्हा तो म्हणतो की अच्छा मामी, तुम्हाला पैसे पाहिजे, मग मला सांग, माझ्या वाटणीची अर्धी शिक्षा तू भोगणार आहेस का जेलमधली, असं म्हणून तो जोरजोरात आता हसायला लागतो आणि म्हणतो की बाई मामी, एक गोष्ट कायम लक्षात ठेवतो, काही झालं ना तरीही मी या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवून आहे, तू कशाला माझं डोकं खाते. तेव्हा मग ती म्हणते की हे बघ, तू ना जास्त शहाणपणा दाखवतोयस, तुला माहीत नाही आहे तुझं काय होऊ शकतं. तेव्हा लगेच राकेश म्हणतो की मामी, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, ते म्हणजे तुझे काय होऊ शकतं वल्लरी पाटील, मी 1 मिनिट तुला दाखवतो, त्याशिवाय ना तुला काही समजत नाही. मग लगेचच आता तो त्याच्या पायातली जे पेनड्राईव्ह लपवलेले असते ते काढतो आणि म्हणतो की हे बघ, याच्यामध्ये आहे तुझा सगळा इतिहास, हे जर सगळं मी तिथे व्हायरल केलं ना बाहेर, मग बघ तुझं काय होऊ शकतं. तेव्हा वल्लरी म्हणते की तू ना गप्प बस, जास्त बोलू नको, समजलं, आणि ते दे माझ्याकडे. तेव्हा मग तो म्हणतो की नाही, अजिबात नाही वल्लरी पाटील, हे सगळं तुला भेटणार नाही. तुला मी जे काही सांगितलं आहे ते तू काम केलंस ना, त्यानंतरच तुला जे काही भेटायचं ते भेटेल. आता मी तुला काही देऊ शकत नाही. तेव्हा मग आता तितक्यातच त्याची नजर समोर जाते. तो म्हणतो की ते बघ कोण आलं आहे, बघ तुझे सगळेवाले आले आहेत की नाही. अरे बापरे, मला भेटायला तर इतकी मोठी मोठी माणसं येत असतात ना. थांब, इथेच थांबतो, म्हणजे कशी त्यांच्याशी तू माझ्याबरोबर गप्पा मारशील ना त्यांच्याबरोबर. तेव्हा मग ती बाजूला जाणार, तेवढ्यातच राकेश हात धरतो आणि म्हणतो की अरे वल्लरी पाटील, थांब थांब, कुठे चालली तू. तो बघ अर्णव आणि त्याची बायको आले, कळलं पाहिजे ना की तू पण माझ्यासोबत तुझ्या जावयासोबत बोलायला येतेस, ते थांब, इथेच थांब. तेव्हा ती बोलते की सोड माझा हात, सोड मूर्ख, सोड माझा हात. तेव्हा तो काही सोडत नसतो, पण नंतर मग तो हात सोडतो आणि ती म्हणते की मूर्ख माणसा सोड, आणि पटापट जाऊन मागच्या बाजूला लपते. तेव्हा मग राकेश हसायला लागतो आणि म्हणतो की बापरे, काय या मामीची वाट लावतो ना मी, मूर्ख माणसा सोड सोड, असं म्हणून तो तिची नाटक आयडे हे करत असतो. तेवढ्यातच आता ॲक्टिंग झाल्यानंतर तिथे ईश्वरी आणि अर्णव येतात आणि त्या आल्याबरोबर तो म्हणतो की या या या, खरंच अलभ्य लाभ, अलभ्य लाभ. बघितलं का हो साहेब, मला भेटायला कोण आले ते, चक्क मोठे बिझनेसमॅन, सात्विक फॅशनचे सर्वा द ग्रेट ASR आज चक्क मला जेलमध्ये भेटायला आलेले आहेत, आणि त्यांच्याबरोबर त्यांची ही इंदोरी जिलेबी, असं म्हणून आता ते ईश्वरीला तो हात लावायला जातो. तेवढ्यातच अर्णव चिडतो आणि म्हणतो की हात नाही लावायचा, समजलं, अजिबात तिला टच करण्याची हिंमत करायची नाही, नाहीतर मग तुझी काय वाट लावेल ना तुला माहिती नाही. आता ईश्वरी अर्णवला धरते. तेव्हा मग राकेश म्हणतो की बापरे, बघितलं किती भीती वाटली. अरे चिंटू, जेलमध्ये मी आहे, पण कोंडी तर तुझी करून ठेवली. अरे मी बघ तुझी काय हालत झाली, जेलमध्ये तर मला अडकवून ठेवल्यासारखं आहे, पण तुझी बघ ना अशी चारी बाजूने कोंडी झाल्यासारखी झाली, एकदम गोची करून ठेवली ना तुझी सगळी मी. तर हे सगळं वल्लरी लपून छपून बघत असते आणि तिला भीती वाटत असते की जर काही झालं तर यामध्ये राकेशने जर माझं नाव टाकलं तर, त्यामुळे ती एका प्रकारे घाबरतच असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे हे सगळं झाल्यानंतर
तो म्हणतो की अरे माझी इंदोरी जिलेबी आहे ती, म्हणूनच मी तिला हात लावायला गेलो. बरं जाऊ दे. तेवढ्यातच आता अर्णवचा आरडाओरडा करण्याचा आवाज यायला लागतो. म्हणूनच तिथून येतात सर, म्हणजेच जे इन्स्पेक्टर साहेब असतात ते येतात आणि ते आल्याबरोबर म्हणतात की काय चाललं आहे रे तुझा माज उतरवायचा आहे का? तेव्हा तो म्हणतो की साहेब आले, साहेबांना सॅल्यूट ठोकायचं असतं साहेब. तेव्हा मग अर्णव म्हणतो की एक काम करा ना इन्स्पेक्टर साहेब, तुम्ही प्लीज मला ही सेल ओपन करून द्या, मला ना याला बघायचंच आहे. तेव्हा मग इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा अर्णव साहेब, तो कस्टडीमध्ये आहे, तुम्ही प्लीज कायदा हातामध्ये घेऊ नका, प्लीज शांत व्हा, स्वतःवरती रागावरती कंट्रोल करा. ईश्वरी पण अर्णवला तेच समजवत असते की सर शांत व्हा. तेव्हा मग राकेश काही शांत होत नसतो. तो म्हणतो की बघितलं, साहेबांना माझी काळजी आहे, हा राकेश याची काळजी आहे. तेव्हा मग अर्णव हा म्हणत असतो की साहेब मी बोलतो त्याच्याशी फक्त. तेवढ्यातच आता इथे अर्णव हा त्याला सेल सर ओपन करून देतात आणि आतमध्ये येतात आणि इन्स्पेक्टर साहेब तर खूप चिडलेले असतात आणि ते राकेशकडे जातात आणि राकेशला 2-4 कानाखालीच वाजवून देतात आणि म्हणतात की काय रे, तुझा जास्त मात चढला आहे का? तुला मी सांगितलं ना जास्त शहाणपणा करायचं नाही म्हणून, मग काय चाललं आहे तुझं? कशाला त्यांच्या नादी लागतोस तू? तेव्हा मग आता लगेचच पुढे तो म्हणतो की नाही साहेब मी काहीच केलेलं नाही. तेव्हा तितक्यातच ईश्वरी येते आणि म्हणते की मग मला सांग हे काय आहे, हे सगळे काय पेपर्स आहेत तू? हे या कंपनीचे सात्विक फॅशनचे अंजलीताईंच्या नावे असलेले 60% शेअर तू त्या सौदामिनी देशमुखला का विकले सांग. तेव्हा आता तो म्हणतो की अरे बापरे, खरंच बेकार, म्हणजे बरोबर माझी इंदोरी जिलेबी इतकी हुशार आहे ना की अगदी बरोबर तिने मी सगळ्यात केलेला सात्विक फॅशनमधला मोठा झोल लपवला आहे, म्हणजे खरंच हुशार म्हणावं तर असं. तेव्हा मग तो म्हणतो की काय विकले मी शेअर्स? तेव्हा अर्णव म्हणतो की का केलंस हे सगळं? तू त्या कंपनीमध्ये काम करत होतास ना, मग हे सगळं कशासाठी केलंस तू? तेव्हा मग तो म्हणायला लागतो की चिंटुकल्या, अरे तुला इतका साधा हिशोब समजत नाही का? त्यासाठीच तर मी तुझ्या ऑफिसमध्ये आलो ना, तुझा विश्वास जिंकला, हे सगळं करण्यासाठीच तर माझं काम सगळं सुरू होतं. आणि नंतर मग एक गोष्ट मी लक्षात ठेवली, ते म्हणजे तू काहीही करू शकतो आणि हे शेअर्स मी मुद्दामच सौदामिनी देशमुखला विकले याचा विचार नाही केलास तू. ते का विकले ते सांगतो. काय ना, तू तिच्या मुलीबरोबर लावण्याबरोबर लग्न केलं नाही, त्याचा राग तर तिच्या मनामध्ये होताच आणि त्याचबरोबर तू माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर लग्न केलं, माझ्याकडून माझं सावस तू हिसकावून घेतलंस. मग काय, जिथे राग भडकला तिथे आपण भडकलो. मग कसं आहे ना, लावण्याच्या आणि तिच्या आईच्या मनात हा राग होताच. मग म्हटलं चला या रागाचाच फायदा उचलून घ्यायचा, म्हणूनच मी हे सगळं केलं. तेव्हा अर्णव भयंकर चिडतो आणि त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो की तुला काय वाटलं राकेश, तुला मी असं सहजासहजी सोडेन? अजिबात नाही, तुला मी अजिबात काहीही करू देणार नाही, समजलं? तेव्हा आता राकेश हा म्हणतो की हे बघ चिंटू, ऑलरेडी तुझी वाट लागली आणि तू माझी काय वाट लावतोय? तुझी कंपनी आता तुझ्या हातातनं गेली चिंटुकल्या, आता सगळं संपलं. असं म्हटल्यावरती अर्णव भयंकर चिडतो आणि म्हणतो की तुझी हिंमतच कशी झाली हे सगळं बोलण्याची, आणि तो जोर 2-3 लगेच कानाखाली लावून देतो. तेव्हा मग त्याला मारल्यानंतर राकेश म्हणतो की हे बघ, एक गोष्ट लक्षात ठेव अर्णव, मी काहीही करू शकतो हे तुला आता अंदाज आला असेल आणि तू मला इथे जेलमध्ये टाकलं ना, परंतु तुझी बँड मी वाजवून ठेवली. तुला वाटलं की जेलमध्ये गेला म्हणजे राकेश काहीच करू शकणार नाही, पण नाही. बघ, इकडची सगळे बसून तिकडची सूत्रं मी हलवली आहेत, समजलं? तेव्हा आता अर्णव म्हणतो की तुझ्यासारख्या या माणसांच्या धमक्यांना मी घाबरत नसतो आणि मी माझ्या कंपनीसाठी फाईट करीन. जोर तुला जेवढा लावायचा ना तेवढा दम लाव, पण तुझ्यासारख्या माणसांना मी घाबरत नाही. सात्विक फॅशन ही माझी कंपनी आहे आणि माझी कंपनी मी परत मिळवलाच ॲट एनी कॉस्ट. माझ्या कंपनीला मी कुठेही जाऊ देणार नाही. लाव तुझ्यात जेवढा दम असेल तेवढा, पण मी अजिबात हरणार नाही. माझ्या कंपनीला मी परत मिळवून दाखवेनच ॲट एनी कॉस्ट. आणि तुला वाटत असेल की तू इथे राहून सगळं करू शकतो, पण तू किती जगणं मुश्किल करून ठेवतो ना मी तुझं बघ. आय विल मेक युअर लाईफ लाईक अ हेल, असं म्हणून तो तिच्यावरती चिडतो. आणि नंतर हवालदार साहेब कोंडा याला, असं म्हणून अर्णव पुन्हा बाहेर निघतो आणि इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की शांत बसायचं, आता जास्त नाटकं करायची नाही, असं म्हणून आता त्याला पुन्हा बंद करून ते लोक निघालेले असतात. आणि मग आता अर्णव गेल्यानंतर राकेश त्याच्याकडे बघत असतो आणि तो गेल्यावरती अर्णव मामी पण परत बाहेर येते आणि मांजर बिळातून बाहेर आल्यासारखी ती बाहेर येते आणि म्हणते की काय राजेश भोसले उर्फ राकेश नायक, काय झालं? अरे मी तर बघते की तुला पोलिसांनी आणि अर्णवने धुतलाय वाटतं. इतका चोप देऊनही तुझी मस्ती काय उतरलेली नाही आहे. तेव्हा मग आता राकेश म्हणतो की काय मामी, तुझी मस्ती उतरल्यासारखी वाटते मला, हे बघ हे दाखवतो मी तुला, असं म्हणून तो तिला लगेच ते पेनड्राईव्ह काढून दाखवतो आणि म्हणतो की काय आहे ना लक्षात,
मी काय करू शकतो ते. हे सगळे पब्लिकली व्हिडिओ व्हायरल केलेला तर बघ मी काय करू शकतो ते. तुला जे काही करायचं ते आता माझ्यासाठी करायचं आहे, कोणासाठीही काही नाही, समजलं. म्हणून मी जे सांगतो ना ते गपचूप गुमान ऐकायचं. तेव्हा मग ते पुन्हा पेनड्राईव्ह चोरायला चाललेली असते, म्हणजे हातातून हिसकायला. तेव्हा तो म्हणतो की हां मामी, चूक अशी अजिबात करायची नाही, माझ्याशी जास्त डबल गेमिंग करायची नाही, समजलं. मी सांगतो तेवढं करायचं. मामी म्हणते की आता काय करायचं. तेव्हा तो सांगतो की मी तुला जे काही समजलं आहे ते करायचं, तू तिथल्या सगळ्या इन्फॉर्मेशन मला द्यायच्या. आणि हो, तुला जेव्हा फोन येईल ना तेव्हा त्या फोनवर बोल, मग कळेल तुला काय बोलायचं ते. आणि चल आता इथून निघ, माझा टाईमपास करू नको, चल चल निघ इथून, आता अजिबात माझा इंटरेस्ट नाही आहे बोलण्यामध्ये, मूड नाही माझा, निघ इथून, असं म्हणून तो मामीला हाकलवून लावतो. अर्णव ईश्वरी बाहेर येतात. तेव्हा ईश्वरी म्हणते की अर्णव सर, मला माहिती आहे हे सगळं ना राकेश मुद्दाम करतो आहे, त्याने हे सगळं मुद्दाम केलं आहे आणि या सगळ्यात इन्वॉल्व करण्याचं काम लावण्याच्या आईला, कारण की त्याला माहीत आहे की तिचा आपल्यावरती भरपूर राग आहे म्हणून. तेवढ्यातच अर्णवला फोन येतो आणि फोन आल्याबरोबर शिर्के म्हणतात की अर्णव सर तुम्ही कुठे आहात. तेव्हा तो म्हणतो की शिर्के बोला ना काय झालं, मी पोलीस स्टेशनच्या बाहेर आहे. तेव्हा मग शिर्के म्हणायला लागतात की तुम्ही एक काम करा प्लीज अर्णव सर, जरा एका ठिकाणी पत्ता पाठवतो आहे तिथे जा, मला तिथे उदयकांचा पत्ता मिळालेला आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की ओके फाईन शिर्के, तुम्ही मला पत्ता पाठवा, मी जातो तिथे. ईश्वरी विचारते की काय झालं तसं, शिर्के काय म्हणत होते. तेव्हा अर्णव म्हणतो की शिर्के सांगत होते की त्या उदयकांचा पत्ता सापडला आहे, चला, असं म्हणून दोघंजणही निघतात. ईश्वरी म्हणते की मी पण येते तुमच्यासोबत. आणि मामी मागून बघून म्हणते की या उदयकांचा पत्ता यांना कसा काय सापडला, म्हणजे मला कळत नाही आहे. जाऊ दे, या दोघांना काही ते शोधत बसू दे, तो उदयकांत तर मुंबईत नाही हे मला लक्षात आलं आहे. उगाचच या दोघांच्या मागे टाईमपास करत बसण्यापेक्षा मी घरी जाते आणि मला या दोघांना घरातल्या अशा कोणत्या तरी मॅटरमध्ये अडकवलं पाहिजे ना की यांना काहीच कळलं नाही पाहिजे, म्हणजे या मॅटरमध्ये हे जर अडकले तर मात्र मी माझं काम अगदी फुरसतीने करू शकते. घरात काहीतरी असं निर्माण केलं पाहिजे. वा वा वल्लरी, तुझ्या डोक्यात एकदम बेस्ट आयडिया येते, कमाल आहेस तू. आता वल्लरी थेट घरी आलेली असते आणि किचनमध्ये येऊन म्हणते की नम्रता, अगं आवरतीस का एकटीच, आणि हात बघते की बघू गं तुझा हात. हात बघितल्यावरती तिच्या लक्षात येतं की हाताला लागलेला आहे. मग आता ती म्हणायला लागते की मला सांग, हे सगळं कसा त्रास होतो आहे ना तुला, हे सगळं काही समजत नाही आहे का त्या ईश्वरीला. अगं किती भाजले हे तुझ्या हाताला आणि तू नुसती दिवसभर कामच करत बसते. तेव्हा मग ती म्हणते की नाही मामी, हरकत नाही, तिचं काहीतरी महत्त्वाचं काम होतं म्हणून ती जिजूंबरोबर गेली, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तेव्हा मग ती म्हणते की हो अगं तेच तर मी म्हणते ना, प्रत्येक वेळेला कसं गं महत्त्वाचं काम असू शकतं, म्हणजे घरातल्या कामांना प्रत्येक वेळेला टाळं लावायला कसं जमतं तिला. आणि हो तसं तुझंही महत्त्वाचं काम आहेच की, तुला इतका त्रास होतो आहे तो कोणी बघितला का. तेव्हा ती म्हणते की नाही मामी, म्हणजे ठीक आहे जाऊ दे आई, त्याच्यात काही नाही एवढं. तेव्हा ती म्हणते की नाही गं, तू भोळी आहेस. बरं मला सांग की जेव्हा तुम्ही बहिणी होतात तेव्हा दिवसातून 3-3 वेळा ईश्वरी तुला फोन करायची की नाही, तुझ्याशी बोलायची की नाही. तेव्हा ती म्हणते की हो बोलायची. मग आता काय झालं, आता घरातल्या घरात असूनही तुमच्या दोघा बहिणींना बोलताही येत नाही आहे, तिला तेवढाही साधा तुला वेळ देता येत नाही आहे. एक गोष्ट लक्षात घे, एकदा की तू घरात आलीस ना कर तुझी किंमत संपलेली आहे. तिला फक्त काय हवं होतं तर घरात एक काम करायला बाई हवी होती. तिला माहिती आहे ना की तुझं आणि आकाशचं नवीन लग्न झालं आहे, मग तुम्हाला दोघांना तिने वेळ द्यायला पाहिजे की नको. जेव्हा तुला आठवते जेव्हा त्या दोघांचं ईश्वरी अर्णवचं लग्न झालं तेव्हा तू आणि आकाश त्या दोघांना एकत्र वेळ घालवता यावा त्यासाठी तुम्ही दोघंजणही किती प्रयत्न करायचात. तू तरी त्यावेळेला त्या घरात होतीस, परंतु तरीही किती प्रयत्न करत होतीस आईकडूनही. पण इथे मात्र वेगळं चित्र आहे. काहीही झालं तरीही त्या ईश्वरीला तुमच्या दोघांची काहीही पडलेली नाही आहे. अर्णव त्याला कामात गुंतवून ठेवतो आणि ईश्वरी तुला इथे किचनच्या कामांमध्ये. त्यामुळे काय तुम्हाला दोघांना एकमेकांना नवीन जोडप्याला वेळही देता येत नाही आहे. या सगळ्याचा जरा विचार कर नम्रता. आणि खरंच तू खूप साधीभोळी आहेस आणि त्याचाच फायदा उचलला जातो आहे असं वाटत नाही आहे का तुला. बरं ते सगळं जाऊ दे, तू तुझा हात सांभाळ बरं, आणि तुझी काळजी घेतली पाहिजेस तू स्वतःहून. कोणी तुला काही बोलणार नाही की तू हे करू नको ते करू नको. जेवढं तू उलट करशील ना ते तुझ्याकडून करून घ्यायला बघणार. त्यामुळे तू अजिबातच काळजी करू नको या सगळ्याची, ओके. आणि मी तुला जे सांगते ते अगदी व्यवस्थितपणे कळलं आहे ना तुला, मी काय सांगण्याचा प्रयत्न करते ते. तेव्हा मग मामी म्हणते की एक गोष्ट कायम लक्षात ठेव, किती काही झालं तरीही सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितपणे सांभाळ बरं का. आणि हो मला जरा एक कप आल्याचा चहा घातलेला चहा आणून देशील का.
तेव्हा मामीला ती म्हणते की हो मामी आणते, पटकनी आणते. तेव्हा ती म्हणते की हो हो पटकनी दे हां, अगदी आणून, शहाणी माझी बाळती. असं म्हणून आता मामी मुद्दामच तिला डिवचून तिकडून निघून गेलेली आहे. आणि नम्रताच्या मनामध्ये मात्र तेच विचार सुरू असतात. नम्रता ही विचार करत असते की हो मला जे काही आई म्हणतात ना ते अगदी पटायला लागले. तर इथे ईश्वरी आणि अर्णव हे दोघंजण हे घरी आलेले आहेत. आणि घरात येत असताना घरात अगदी दरवाजात अंधार असतो. तर ईश्वरी अर्णवला म्हणते की सर उदयकांत तिथे नव्हताच, मला वाटतं आहे कोणीतरी ना शिर्केंना चुकीचा पत्ता दिला आहे, आपल्याला मिसगाईड करण्याचा प्रयत्न केला असावा. तेव्हा अर्णव म्हणतो की हो आय थिंक सो, असंच काहीतरी झालं असेल. तेवढ्यातच आता दरवाजावरती ईश्वरी येते आणि म्हणते की सर लाईट्स का ऑफ आहेत सगळे, थांबा मी चालू करते. ईश्वरी जाऊन लाईट चालू करते आणि घरामध्ये येते. ती म्हणते की घरात कोणीच कसं नाही आहे, कोणाचाच आवाज येत नाही आहे. म्हणून आता ईश्वरी ही म्हणते की कुठे गेली आहे ताई, कुठे गेली आहे, तिचाही जराही आवाज नाही आहे. म्हणूनच मग ईश्वरी ही आता ताईच्या म्हणजेच नम्रताच्या रूमकडे जाते आणि तिच्या रूममध्ये जाऊन ती विचारते की ताई, नमुताई काय झालं तुला. तेव्हा ती म्हणते की हे काय नमुताई आता या दिवे लावणीच्या वेळेला कशी काय झोपली आहे आणि घरात अंधार कसा काय, हिला काही त्रास होतो आहे का. म्हणूनच ती आता येते आणि म्हणते की नमुताई तुला काही त्रास होतो आहे का. ती बघते नमुताई, तेव्हा म्हणते की अरे बापरे हिला तर गाढ झोप लागलेली आहे, काही त्रास वगैरे होतो आहे का, ताप आहे का. म्हणून ती जवळ जाते आणि नम्रताच्या डोक्याला वगैरे हात लावून बघते की तिला काही त्रास होतो आहे का, ताप आहे का. पण ती गालाला हात लावल्याबरोबर डोक्याला हात लावून बघते आणि म्हणते की नाही हिला ताप तर नाही आहे, मग कसला त्रास होतो आहे, जाऊ दे हिला करू दे आराम, थकली असेल. असं म्हणून आता इशू तिथून निघून जाते. आणि पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ईश्वरी किचनमध्ये काम करत असताना आजी येते आणि म्हणते की काय गं ईश्वरी स्वयंपाकाला एवढा उशीर आणि तू काय करतेस इथे. तेव्हा ती म्हणते की हो आजी ते काय झालं मी उशिरा आले ना, मग जरा दिवे वगैरे लावले आणि त्यानंतर मग इथे जेवणाला लागली आहे, झाली आहे सुरुवात माझी, होतच येतील जेवण इतक्यात, आवडते येते पटापट, म्हणजे होईल माझं थोड्या वेळामध्ये. तेव्हा मग आजी तिला तर काहीच बोलत नाही, पण इथे वल्लरी ही नम्रताला भडकवते आणि म्हणते की आता प्रत्येक वेळेला तू केलेलं आहेस सगळं, पण आता बघ सगळं क्रेडिट ती ईश्वरी कसं घेऊन जाईल ती, म्हणजे दिवसभर तू काम केलं त्याचं काही नाही, पण आता क्रेडिट मात्र ईश्वरी घेणार बघ तू. तेव्हा सगळेजणं आता साफ म्हणजेच आजी आणि ईश्वरी भाजी साफ करत असताना तिथे नम्रता येते आणि म्हणते की ईश्वरी अगं तू आत्ता केलंयस बसलीस कामाला त्याचं किती कौतुक आहे सगळ्यांना, आणि मी दिवसभर घरामध्ये राबते त्याचं काहीच नाही आहे कोणाला, आणि तुला आत्ता एवढंसं काम करायला पडलं तर तुला ते अंगावर आल्यासारखं वाटलं. तेव्हा मग आजी आणि ईश्वरी नम्रताकडे बघत बसतात. नम्रता मात्र सगळ्या घरामध्ये तांडव करते. ती म्हणते की बाबा हे बघा मी दिवसभर काम करत होते आणि माझ्या हाताला भाजलंय, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही आहे. तेव्हा नम्रताला ताई म्हणते की नम्रताला ईश्वरी म्हणते की बघू थांब ताई, अगं इतकं किती भाजलं आहे तुझ्या हाताला. ती म्हणते की ईश्वरी हे सगळं प्लीज नको करू, अगं तुला असं वाटत असेल तर ती प्लीज मनातून गैरसमज काढून टाक. मला तरी वाटतंय ना की तुला या घरामध्ये तुला जाऊबाई नको हवी होती, तर तुला काम करायला एक मोलकरीण हवी होती, मोलकरीण. असं म्हटल्यावर ईश्वरीला धक्का बसतो. तर आता ईश्वरीच्या मनाबाबत तिने केलेला हा गैरसमज, त्यांचं नातं ईश्वरी आणि अर्णव कसे रिपेअर करू शकतील हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.